नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मी सत्यनारायण चौरे. तुम्हाला थंबनेल पाहून समजलं असेल या सेशनमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे. नवीन जे BNS कायदा आलेला आहे, IPC भारतीय दंड संहितेच्या जागेवर भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्यामध्ये नवीन काही संकल्पना, नवीन काही गुन्हे यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि जे की पूर्वी तरतूद नव्हती आणि पूर्वी काही गुन्ह्यांसाठी तरतूद नव्हती. म्हणून यासाठी महाराष्ट्र शासनाने एक कायदा केला होता. म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये असे काही कायदे अस्तित्वात आले असतील, तसं महाराष्ट्र शासनाने सुद्धा 1999 मध्ये एक कायदा केला होता, ज्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याला मोकोका असा म्हणतो आपण किंवा मोक्का म्हणतो. आता मोक्का कायद्यामध्ये जे काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नवीन भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मग आता मोक्का कायद्यामधलं जी डिपार्टमेंट PSसाठी कलम 3 आपल्याला आहे, कलम 4 आपल्याला आहे आणि या जी कलम 3 आणि 4 वर आधारित त्या 3 आणि 4 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नवीन BNSच्या तरतुदीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मग आपल्याला हा जर भाग सिलेबसला आहे, कोणता? मोक्काचा, मोकोका कायद्याचा सिलेबसला भाग आहे, तोच भाग जर BNS मध्ये नवीन समाविष्ट झाला असेल तर तो सुद्धा आपल्या सिलेबसमध्ये येणार आहेच, म्हणजे पुढच्या परीक्षेसाठी. आणि जे काही समजा दहशतवादी संघटना असेल, संघटित गुन्हेगारी किंवा अजून समाजसेवा अशा काही वेगवेगळ्या शिक्षकांनी वेगवेगळे गुन्हे समाविष्ट केले आहेत नवीन कायद्यामध्ये, ते सर्व भाग, ते सर्व कन्सेप्ट किंवा सर्व गुन्हे हे आपल्या म्हणजे सर्व तरतुदी ह्या आपल्या परीक्षेसाठी सिलेबसमध्ये नवीन ॲड होतील. त्यामुळं आता मायनर ॲक्ट जे आपण पाहतो, मायनर ॲक्टमध्ये जे आपला हा कायदा आहे, मोक्का कायदा म्हणतो आपण त्याला, तो कायदा आणि आपला BNS नवीन याच्यामधील तरतुदी, या काय तरतुदी आहेत, साम्य काय आहे, फरक काय आहे, शिक्षा काय आहेत, हे आपल्याला या सेशनच्या माध्यमातून पाहायचं आहे. एक छोटं सेशन असले या सेशनमध्ये आपण हा भाग अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत, ॲज कम्पेअर करून, म्हणजे की आपला गोंधळ होणार नाही आणि परीक्षेमध्ये प्रश्न आला तर 100% अगदी परफेक्ट शॉर्टकटमध्ये उत्तर त्याचं मिळून जाईल. इथे मी तुम्हाला कम्पेअर करून सांगण्यासाठी 2 तरतुदी इकडे टाकतोय. इथं मी मोकोकाची तरतूद टाकतो, MCCA. हा मोकोका कायदा आहे. हा कायदा 24 फेब्रुवारी 1999ला अस्तित्वात आहे, कायदा क्रमांक 30. ठीक आहे. आणि यानंतर हा BNS कायदा आपला. BNS हा कधी अस्तित्वात आला तर 1 जुलै 2024 पासून, आणि हा कायदा आहे 25 डिसेंबर 2023ला त्याची मान्यता मिळाली राष्ट्रपतींची. आता BNSच्या कलम आपल्याकडे कलम 111 आहे आणि या 111 मध्ये संघटित गुन्हेगारी ही तरतूद केलेली आहे आणि 112 मध्ये किरकोळ संघटित गुन्हा आणि 113 मध्ये दहशतवादी कृत्य हेच टाकलेलं आहे. हे तिन्ही भाग आपल्या सिलेबसला असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, कॉमन भाग काय आहे दोन्हीमध्ये तो पाहायचा आहे. इथे हा जो मोकोका कायदा आहे याचं कलम 2 याचं E नंबरची तरतूद आहे आपल्याकडे, म्हणजे व्याख्येमध्ये ही एक भाग आपल्याला इथं घ्यायचा आहे. यासोबत आपल्याला कलम 3 आणि याचे उपकलम आणि सोबत आपल्याला कलम 4 या तरतुदी आपल्याला जाणून घ्यायच्यात. बघा, ह्या 3 मध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 अशा तरतुदी आहेत आणि कलम 4चे स्पेशल एक तरतूद आहे. ठीक आहे. आता कलम 4 ह्या ज्या तरतुदी आहेत म्हणजे कलम 2E मधली तरतूद, कलम 3च्या उपकलमातल्या 5 तरतुदी आणि कलम 4 मधले, म्हणजे हे सगळा सिलेबसला आपला भाग आहे. आणि हा सर्व भाग इथे कलम 111 मध्ये त्यांनी शिफ्ट केला, म्हणजे 111 मध्ये टाकला आहे. आता आपला साम्य काय आहे आणि फरक काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. बघा, 111 मध्ये त्यांनी 1 नंबरची तरतूद केली, उपकलम 1, उपकलम 2, उपकलम 3, उपकलम 4, 5, 6 आणि 7 अशा 7 तरतुदी याच्यामध्ये करण्यात आल्या. आता सर्वसाधारणपणे ह्या कायद्यांमध्ये काय तरतूद मी सांगतो तुम्हाला. ह्या 2E मध्ये काय सांगितलंय, संघटित गुन्हेगारी कशाला म्हणायचं, संघटित गुन्हेगारी याची व्याख्या करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीची व्याख्या कलम 2 व्याख्येची तरतूद करतात, त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 6 व्याख्या सांगितल्यात. आणि
सात व्याख्या सांगितल्यात आणि त्याच्यामधली ही ई नंबरची 5वी व्याख्या आहे आपली संघटित गुन्हेगारी, आणि जी आता भारतीय न्यायसंहितेच्या ही जी संघटित गुन्हेगारी आहे याची तरतूद कुठे केली आहे, ह्या 1 मध्ये केलेली आहे. आणि इथं सांगितलं की कोणताही व्यक्ती एकट्याने किंवा संयुक्तपणे एखाद्या संघटित गुन्हेगारी संघटनेचा टोळीचा सदस्य म्हणून जर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, म्हणजे आर्थिक लाभ कोणता, भौतिक स्वरूपातली मालमत्ता असेल, पैसे स्वरूपातली असेल किंवा इतर कोणत्याही स्वरूपातला आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा धाकदपटशा दाखवत असेल, जमीन लुबाडण्यासाठी दबाव टाकत असेल, जमीन लुबाडत असेल, कुठलीही मालमत्ता हस्तगत करण्यासाठी अयोग्य मार्गांचा वापर करत असेल, चोरी करत असेल, खंडणी वसूल करत असेल, जबरी चोरी करत असेल किंवा कोणत्याही प्रकारे एखाद्या व्यक्तींवर व्यक्तिसमूहावर दबाव टाकून त्यांच्याकडनं कोणतेही अनैतिक मार्गाने अयोग्य मार्गाने जर कोणतीही मालमत्ता हस्तगत करत असेल, मारहाण करत असेल, कोणतेही दहशतवादी थोडक्यात एक गुंडगिरीचं कृत्य करत असेल, वाहन चोरी करण्यापासून ते जबरी चोरी करण्यापासून, दरोडा टाकण्यापासून जे सगळे प्रकार जवळपास याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. म्हणजे मानवाचा अपव्यापार, म्हणजे पूर्वीच्या आपल्या IPC मध्ये धोरणे होते त्या मानवी व्यापार असेल, वेश्यासाठी व्यापार असेल, काही माणसांची देवाणघेवाण करणे आणि अयोग्य मार्गाने अशी बेकायदेशीर कृती करणारा प्रत्येक घटक म्हणजेच काय सांगितलं नाही की त्याला संघटित गुन्हेगारी असं म्हणतात. इथं संघटित गुन्हेगारी करण्याची इथं व्याख्या थोडी संकुचित करण्यात आली. इथं मी थोडं लिहितो, संकुचित व्याख्या करण्यात आली होती, पण याच्यामधली जी व्याख्या आहे ती विस्तृत आहे असं म्हणता येईल. त्याला विस्तृत व्याख्या आहे. व्याख्या कशाची, संघटित गुन्हेगारी. पण दोन्हीकडे सगळ्याकडे गेलात तरी सगळं सेमच आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं, फक्त व्याख्या थोडी विस्तृत केली आहे. याच्यामध्ये संपूर्ण वाहन चोरी करण्यापासून ते व्यवसायासाठी किंवा खंडणीसाठी वस्तूंचा मालमत्तांचा वापर करणे, सेवांचा वापर करणे किंवा काही व्यक्तींचा वापर करणे, या गोष्टी सर्व इथं टाकल्यात. अवैध रीतीने कोणत्याही गोष्ट कोणती फायदा करणे आपल्यासाठी, आपल्या सदस्यांसाठी, म्हणजे स्वतःसाठी, इतरांसाठी, स्वतःसाठी तसेच इतरांसाठी एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्तिसमूहाने हे बेकायदेशीर कृत्य करणे. आता हे जे 2 ई मध्ये सांगितली हीच तरतूद कुठं आहे, हीच तरतूद सांगितली 111(1) मध्ये. आता ह्या 2 ईचा प्रश्न संपला, कारण इथं संघटित गुन्हेगारीची व्याख्या करण्यात आली फक्त, आणि इकडे संघटित गुन्हेगारीची व्याख्या 111(1) मध्ये. आणि मग सुरुवात कुठून होते, तर इथून आपलं कलम 3 आहे. हे जे कलम 3 आहे आपलं, ह्या संघटित गुन्हेगारीबद्दल शिक्षा, मग त्याची तरतूद होते. आता याच्यामध्ये 2 तरतुदी आहेत उपकलमामध्ये. एक हे जे आहे ना 3चा उपकलम 1 मध्ये ही ए नावाची तरतूद आहे आणि बी नावाची एक आहे. ए नावाची तरतूद काय करते, जर एखादी व्यक्ती मृत्यू पावली, संघटित गुन्हेगारीचा परिणाम म्हणून जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर संघटित गुन्हेगारीचे जे सदस्य आहेत किंवा ते सर्व व्यक्ती एक किंवा अनेक असतील जे गुन्हा करणारे आरोपी आहेत त्यांना इथं शिक्षा सांगितली आहे. म्हणजे जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचा परिणाम म्हणून, तर त्या त्यांना काय शिक्षा होऊ शकते, तर मृत्यूदंड किंवा जन्मठेप. ठीक आहे, इथे मृत्यूदंड किंवा जन्मठेप सांगितली, अधिक द्रव्यदंड, ही तरतूद इथं करण्यात आली, लक्षात ठेवा. आता पुढे गेलो आपण, इथं काय सांगितलं, जर समजा त्या संघटित गुन्हेगारीचा परिणाम म्हणून जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, तर इतर अपराध असेल, म्हणजेच काय झाला, मृत्यू झाला नाही, किरकोळ जखम झाली, दुखापत झाली, अशा प्रकारे स्वरूप, तर इतर प्रकरणी असं इथं शिक्षा कमी सांगितली. मग किती, किमान 5 वर्ष, किमान 5 वर्षे ते कमाल किती, कमाल अजन्म कारावास अधिक 5 लाख रुपये द्रव्यदंड, अधिक 5 लाख रुपये द्रव्यदंड. ठीक आहे. आता हे झालं 2 तरतुदी. इथं दुसरी एक हे झालंय ए मधल्या 2 तरतुदी. आता सेम कंडिशन आहे, ज्यावेळेस आपण 2 ला येतो, 2 मध्ये काय सांगितलं की जर एखादा संघटित गुन्हेगारीचा सदस्य म्हणून, बघा एक संघटित गुन्हेगारीचा सदस्य आहे किंवा संघटित गुन्हेगार म्हणून एखादे काय करेल, अपराध संघटित गुन्हा करेल, अपप्रेरणा देईल म्हणजे चिथावणी, किंवा प्रयत्न करेल, काय संघटित गुन्हा करण्याचा प्रयत्न करेल, पूर्वतयारी करेल. पूर्वतयारी आपल्याकडे पूर्वी IPC मध्ये एक 399चा कलम, दरोडा टाकण्याची पूर्वतयारी करणे, त्याला शिक्षा होती. इथं पूर्वतयारी सांगितली, किंवा समर्थन करेन. बघा हे 5 शब्द लक्षात ठेवा. तर अशा व्यक्ती सुद्धा शिक्षा काय, आता बघा लक्षात ठेवा, ह्या 2B मधली शिक्षा आणि याची शिक्षा सेम आहे. किमान 5
वर्ष ते कमाल अजन्म कारावास अधिक 5 लाख रुपये द्रव्यदंड. ठीक आहे, हे 2 मध्ये तरतूद आहे. 3 मध्ये आपण इथं आलो की इथं काय सांगितलं की थर्ड पार्टी म्हणजे एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्यास आश्रय देणे, म्हणजे त्याला लपवून ठेवणे, त्याला कोणत्या प्रकारची मदत करणे, म्हणजे आश्रय देणे, लपवून ठेवणे किंवा तसा प्रयत्न करणे, ही जर कृत्य केलं असेल, म्हणजे 3 वरून लक्षात काय ठेवा तुम्ही, थर्ड पार्टी. ठीक आहे, म्हणजे याला आश्रय देणे, एवढंच मी लिहिले ते. तर आश्रय देणारा, आता इथे संघटित गुन्हेगारी संघटनेचे सदस्य दोषी नाही 3 मध्ये. इथं आश्रय देणारी व्यक्ती असेल, समजा मी आहे, मी एखाद्या संघटित गुन्हेगारी संघटनेच्या सदस्याला आश्रय दिला असेल, माझ्या घरात ठेवलं, लपवून ठेवलं किंवा काही, तर त्यावेळेस इथं आपल्याला त्या व्यक्तीला पण शिक्षा सांगितली 3 प्रमाणे. मी थर्ड पार्टी लक्षात ठेवा. जी आश्रय देण्यामध्ये अपवाद कोण होतं, पती आणि पत्नी एकमेकाला अपवाद असतात, जी तरतूद आपल्या IPCच्या 52A मध्ये होते आश्रय देण्याची, ती इथं नाही आहे. मग इथं पण शिक्षा काय आहे, तर काय शिक्षा, सेम शिक्षा आहे, याची पण शिक्षा सेम आहे, म्हणजे याची ह्या 3 शिक्षा कॉमन आहेत. अजून खाली होतो मी थोडा. आता आपण आलो 4 नंबरला. इथे संघटित गुन्हेगारीचा संघटनेचा सदस्य, जो कोणी संघटित गुन्हेगारीचा सदस्य असेल त्या सदस्याची शिक्षा काय. मग सेम इथं आलो आपण, याला पण शिक्षा सांगितली सदस्य असणे. मग यालाही शिक्षा सांगितली किती, सेम 5 वर्ष किमान, 5 वर्षे ते अजन्म कारावास अधिक 5 लाख किमान, हे पण लक्षात ठेवा. ही किमान शिक्षा 5 लाख रुपये द्रव्यदंड, ही तरतूद इथे करण्यात आलेली आहे. हे काय झाले, हे 4 तरतूद झाले बेसिकली. आणि इथं 5वी तरतूद सांगतो मी तुम्हाला. जो कोणी संघटित, आता याची शिक्षा थोडीशी वेगळी आहे, संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून जो कोणी बेहिशोबी मालमत्ता जवळ बाळगेल, म्हणजे ज्याचा हिशोब देता येऊ शकत नाही अशी मालमत्ता तुम्ही संघटित गुन्हेगारीचा सदस्य, म्हणजे संघटित गुन्हेगारी सदस्याच्या निधीतून प्राप्त झाली किंवा संघटित गुन्हा करून मिळवलेली मालमत्ता जर त्याच्या ताब्यात असेल, ती व्यक्ती, आता मी संघटित गुन्हेगार असेल, समजा मी संघटित गुन्हेगारीचं कृत्य करून चोरी, बळी, खंडणी असा काही प्रकार करून जर मी मालमत्ता मिळवली असेल, ही मालमत्ता मी माझ्या बाळगली असेल माझ्या, किंवा मला संघटित गुन्हेगारीच्या निधीतून प्राप्त झाली मालमत्ता माझ्याकडे असेल, तर ही मालमत्ता जवळ बाळगल्याप्रमाणे प्रकरणी मी इथं गुन्हेगार असणार आहे. इथं काय शिक्षा सांगितली, मग इथे पण शिक्षा सांगितली. म्हणजे इथं मी मालमत्ता लिहितो फक्त, म्हणजे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगण्याचा हा प्रयत्न आहे. इथं मी म्हटलं मालमत्ता. आता बघा, तुम्हाला अक्षर क्लिअरली ओळखत असेल काही हरकत नाही, नाहीतर मी पुन्हा एक नोट्स आहे त्या नोट्समधलं दाखवतो शेवटी. इथं काय सांगितलं, मालमत्ता जवळ बाळगली, तर त्या मालमत्ता जवळ बाळगल्याप्रमाणे प्रकरणी काय शिक्षा असेल, तर यासाठी अजून परत आपण आलो. तर मला एक सांगा, आपल्याला चोरीसाठी शिक्षा किती, IPC 378ला चोरी, 379ला चोरीबद्दल शिक्षा. आता मालमत्तेसंदर्भात म्हणून मी एक कंपेअर करण्यास सांगितलं की इथं शिक्षा इथं जी आहे 5 वर्ष सगळी, इथं 3 वर्षे किमान, 3 वर्ष, 3 वर्ष किमान ते कमाल किती, अजन्म कारावास. ठीक आहे, अजन्म कारावास. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये 5 लाख द्रव्यदंड आहे, इथं पण 5 लाख आहे, इथं पण 5 लाख आहे, बरोबर. पण याच्यामध्ये जी द्रव्यदंडाची तरतूद करण्यात आली आहे, ती द्रव्यदंडाची तरतूद थोडीशी कमी आहे. किती आहे, 2 लाख ही तरतूद येतं. थोडासा बेसिकली फरक मी इथं सांगितला. आता हे सांगत असताना, हे करत असताना याच्यामध्ये जे आपण पाहिलं या घटकामध्ये ह्या तरतुदी सेम, इथं काय सांगितलं आपण पहिलं, आता याच्यामधलं सांगतो मी. हे कलम 3 पाहतोय आपण, 3 मध्ये किती 5 तरतुदी आहेत, त्या 5 मध्ये 1 ला A आणि B आहे, नंतर 2, 3, 4, 5 ह्या 5 मध्ये. आता यातली शिक्षा कुठं कॉमन आहे, इथे येतो तुम्हाला. ही कॉमन शिक्षा आहे कुठं, याच्यामध्ये 3 प्रकारच्या शिक्षा, तेवढं लक्षात ठेवा. 6 तरतुदी आणि 3 प्रकारच्या शिक्षा. 6 तरतुदी कोणत्या, 1 मध्ये 2 तरतुदी आहेत, म्हणजे कलम 3चं उपकलम 1 मध्ये A नंबरची तरतुदी, संघटित गुन्हेगारीचा परिणाम म्हणून ती व्यक्ती मृत्यू पावली, तर त्या आरोपीला किमान अजन्म कारावास ते जन्मठेप, अजन्म कारावास किंवा जन्मठेप मृत्यूदंड ही शिक्षा होऊ शकते. सोबत त्या व्यक्तीला द्रव्यदंड सांगितला आहे, आणि द्रव्यदंड किती, इथं द्रव्यदंड 1 लाख आहे. पुढं त्यातली B नंबरची तरतूद, समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, मारहाण झाली परंतु मृत्यू झाला नाही, तर त्या व्यक्तीला ते जी अपराधी आहेत त्यांना किमान 5 वर्ष ते अजन्म कारावास शिक्षा अधिक 5 लाख रुपये द्रव्यदंड. बघा, 5 वर्ष किमान कमाल अजन्म कारावास अधिक 5 लाख. 2 नंबरची तरतूद आहे, अपराध करेल, संघटित गुन्हा करेल, अप्रेरणा देईल, समर्थन करेल, समर्थन दिले किंवा पूर्वतयारी करेल किंवा प्रयत्न करेल, अशी व्यक्ती असेल तर त्याला सुद्धा ती शिक्षा काय,
किमान 5 वर्ष ते अजन्म कारावास अधिक 5 लाख रुपये दंड. 3 नंबरला मी तो थर्ड पार्टी म्हणजे तिसऱ्या व्यक्तीनं त्याला आश्रय देणे, आश्रय देत असेल, लपवून ठेवत असेल तर त्याही व्यक्तीला इथं किमान 5 वर्ष ते अजन्म कारावास अधिक 5 लाख रुपये दंड ही शिक्षेची तरतूद करण्यात आली. पुढे आपण आलो 4 नंबरला. जर सदस्य असले कोणी संघटित गुन्हेगारी संघटना सदस्य म्हणून सिद्ध झालं तर त्याला सुद्धा किमान 5 वर्ष ते कमाल अजन्म कारावास अधिक 5 लाख रुपये दंड ही शिक्षा सांगितली. म्हणजेच आणि 5वी आहे बेहिशोब मालमत्ता, म्हणजे संघटित गुन्हेगारीच्या सदस्या म्हणून त्यातून मिळाली किंवा संघटित गुन्हेगारी संघटनेच्या निधीतून प्राप्त झाली मालमत्ता जवळ म्हणजे कुणाकडे असं आढळून आली किंवा जवळ बाळगली तर त्या व्यक्तीला ह्याला 3 उपकलम 5 प्रमाणे शिक्षा सांगितली आणि ह्याला शिक्षा किमान 3 वर्षे, चोरीसाठी जेवढी असते तेवढी, चोरीला कमाल 3 वर्ष सांगितले त्याआधी, बरोबर. ते अजन्म कारावास आहे अधिक 2 लाख रुपये. मग तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी काय करायला लागेल तर 3(1) मध्ये फक्त एक शिक्षा 3(1) मधली पहिली शिक्षा वेगळी आणि 5 नंबरची, बाकी शिक्षा सगळ्या कॉमन आहेत. मग लक्षात कसं ठेवणार तुम्ही, क्रमाने लक्षात ठेवायला सोपं जातं. थर्ड पार्टी 3 नंबर, सदस्य अपराध करणे 2 नंबर, अपराध समर्थन प्रयत्न पूर्वतयारी 2 नंबरला. 1 नंबरमध्ये सांगितलं आहे मृत्यू झाला तर वेगळी शिक्षा आणि मृत्यू नाही झाला तर वेगळी शिक्षा. आणि 5 मध्ये मालमत्तेसंदर्भात आहे. ह्या 5 तरतुदी झाल्या. आता याचं मी तुम्हाला कंपॅरिझन करतो कुठे, इथे जी तरतूद ह्या 3(1) मध्ये त्याचीच तरतूद इथं 11(2) मध्ये 111(2) मध्ये 111ला इथं ए आहे आणि इथं बी आहे. ह्या 3(1) मधली तरतूद आहे ती 111(2) मध्ये आहे. मृत्यू झाला तर सेम शिक्षा, फक्त इथं बदल काय आहे की 10 लाख रुपये तरी दंड सांगितला आहे. एवढंच बदल आहे, लक्षात ठेवा. काय बदल आहे, सेम शिक्षा आहे. मृत्यू झाला तर मृत्यूदंड किंवा अजन्मठेप अधिक 10 लाख रुपये दंड इथे, फक्त इथे 1 लाख सांगितलं आहे. हे 2 बदल झाले. दुसरी गोष्ट बी मध्ये काय सांगितलं तर प्रकरणी 5 वर्ष ते अजन्म कारावास अधिक 5 लाख, सेम तरतूद आहे. बी मध्ये जी आहे इथं हीच बी मध्ये इथं पण आहे, सेम आहे. कळलं. दुसरी गोष्ट इथं जे 2 नंबरला आहे अप्रेरणा पूर्वतयारी समर्थन किंवा प्रयत्न त्याची तरतूद 3 नंबरला आहे. शिक्षा सेम समान, मी असं समान लिहून टाकतो. इथे काय समान आहे. इथं आश्रय देणे 3 नंबरला, ही इथं 4 नंबरमध्ये तरतूद. ही जी 3 नंबरची आश्रयची आहे बघा, हीच तरतूद इथे कुठं आहे 4 नंबरला आहे आणि काय आहे समान आहे. इथं पुढे आलो आपण सदस्य असणे 4 नंबर, हीच तरतूद इथं 5 नंबरला केलेली आहे आणि कशी आहे समान आहे. इथे आपण आलो 5 नंबरला आलो, इथं मालमत्ता हा शब्द प्रयोग केला मी, म्हणजे संघटित गुन्हेगारी संघटनेच्या निधीतून किंवा संघटित गुन्हा करून मिळवलेली मालमत्ता असेल ती मालमत्ता धारण करणारा व्यक्ती, त्याची शिक्षा इथं किती आहे 5 मध्ये तर ही 6 मध्ये. बरं हे 1 न पुढं का गेलं, कारण हे जी 2(E) आहे त्याची तरतूद इथं केली आहे. म्हणजे या कलमात त्यांनी सगळंच टाकले, जे की आपलं 2(E) मध्ये संघटित गुन्हेगारीची व्याख्या, 3 मध्ये शिक्षा, 4 मध्ये बेहिशोब मालमत्ता, संघटने सदस्याच्या वतीने मालमत्ता धारण करणं, हे सगळ्या तरतुदी एकत्र केल्यात. कळलं. आता इथं पण काय आहे, इथं पण समान आहे. कळलं एवढं, सर्व समान आहे. बघा मी इथं हे कम्पेअर करून लिहिलं इथं. आता ह्याच्यात अजून तुम्हाला थोडं फरक मिळतो, शॉर्टकटमध्ये पुढे लिहून दाखवतो. हे कळलं. आता जे कलम 4 आहे संघटित गुन्हेगारी सदस्याच्या वतीने जर एखादी व्यक्ती अशी मालमत्ता जवळ बाळगत असेल तर त्याला काय शिक्षा सांगितली आहे. 4 नंबरचं कलम आहे. हे 3 नंबरचं 3 मधली 5वी तरतूद वेगळी, म्हणजे इथं 11(6) मधली वेगळी. स्वतः संघटित गुन्हेगारी सदस्याच्या गुन्हेगारी संघटनेच्या निधीतून प्राप्त मालमत्ता जवळ बाळगत आहे किंवा त्यानं त्या संघटित गुन्हा करून मिळवली असा व्यक्ती. समजा मी आहे, मी गुन्हा केला किंवा मी त्या निधीतून प्राप्त केली मालमत्ता हिस्सा घेतला आहे, मी बाळगतो तर मला शिक्षा येते. आणि समजा माझी मालमत्ता दुसरा कोणीतरी सांभाळतोय तर त्याला शिक्षा कलम 4 मध्ये आपल्या मोक्काच्या, तर ती शिक्षा इथं 7व्या तरतुदीमध्ये, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी एकाच ठिकाणी हे सर्व तरतुदी केलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवा इथं. बघा ही जी तरतूद करण्यात आली आहे याच्यामध्ये ही 4 मध्ये बेहिशोब मालमत्ता, ज्याचं समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही अशी बेहिशोब मालमत्ता जर संघटने सदस्य म्हणून जवळ बाळगत असेल, सदस्याच्या वतीने बाळगत असेल तर त्याला इथं शिक्षा सांगितली याच्यामध्ये किती, किमान 3 वर्षे ते 10 वर्षापर्यंत कारावास. ठीक आहे.
3 वर्ष किमान ते 10 वर्षापर्यंत करावाच, अधिक 1 लाख, अधिक द्रव्यदंड सांगितलंय. द्रव्यदंड किती आहे याच्यामध्ये? 1 लाख रुपये अधिक सांगितलं, लक्षात ठेवा. म्हणजे 1 लाख इथे 1 लाख त्याच्यात पण आहे. मग इथं काय आहे? सेम, समान. मी बदल काहीच करत नाही, समान समान आहे. कळलं ही तरतूद? म्हणजे जी आपली मकोकामध्ये होती, BNS मध्ये पूर्वी आपल्या IPC मध्ये नव्हती तरतूद, ती तरतूद त्यासाठी महाराष्ट्रात विशेष कायदा करण्यात आला. पण आता याच्यामध्ये अनेकही बाबी आहेत. हा कायदा राज्य सरकारला अधिक अधिकार देतो, पुराव्यासंदर्भात शिथिलता आणतो, जामिनासंदर्भात तरतूद आहे. आपल्याकडे जर आपल्यापूर्वी IPC मध्ये ती तरतूद होती की एखादा मर्डर जर झाला तर 3 महिन्यामध्ये लगेच बाहेर येणार जामीन. या कायद्यानं जवळपास वर्षभर जामीन होत नाही. कोणत्या? हा मोक्काना. मग त्यासाठीच तो करण्यात आला, संघटित गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी. ह्या तुम्हाला तरतुदी समजल्या. परत मी तुम्हाला थोडंसं आणखी कम्पेअर करून सांगतो, ठीक आहे. आपलं काय म्हटलं मी? मोकोका, ठीक आहे. हे मोकोकाचं आहे 2E, ठीक आहे, व्याख्या आहे. याच्यामध्ये कलम 3 आहे, याच्यात 3चं 1 A आणि B, 3चं 2, 3चं 3, 3चं 4, 3ची 5 आणि याच्यामध्ये कलम आणखी कोणतं? हे 4 नंबरची तरतूद. थोडंसं लक्षात घ्या, ही 4 नंबरची तरतूद आहे. हे 3-5, 3-4, 3-3, 3-2, 3-1B, 3-1A, ठीक आहे. हे झालं 3, हे 2चं E. आता तेच आपल्या BNS मध्ये, ह्या BNSच्या कोणत्या आहे? कलम 111 मध्ये. मग 111 इथं E मधली तरतूद आहे, तिथे 1 मध्ये, इथं 1 मधली तरतूद आहे ना, ती इथं 2 मध्ये. मग इथं A मध्ये आहे, तीच इथं A मध्ये टाकली, 2A. इथं 2B, बर, इथं 2 आहे, ती इथं 3 मध्ये तरतूद टाकली आहे. इथं 3 आहे, इथं 4 मध्ये टाकली आहे, ठीक आहे. इथं 4 मध्ये आहे, इथं 5 मध्ये टाकली आहे. इथं 5 मध्ये आहे, ती इथं 6 मध्ये टाकली आहे. आणि ह्यात कलम 4 मध्ये आहे, ती इथं 7वी तरतूद आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या कायद्यामध्ये इथं 2E मधली 1 तरतूद, 3 ह्या 3 मधल्या 5 आणि 4 मधली 1 अशा 7 तरतुदी आहेत. त्या इथं 7 उपकलम करून टाकल्यात. बदल काय? समानता काय? सर्व गोष्टीत समानता आहे. बदल फक्त कलमांचा एक थोडा सिक्वेन्स वेगळा लागतो, बरोबर आहे. आणि बदल एक सिक्वेन्स आणि दुसरा, इथे ही जी तरतूद आहे ह्या 2-1 मध्ये, इथे आणखी एक बदल सांगतो. इथं जी व्याख्या आहे ना, ही व्याख्या थोडी विस्तृत करण्यात आली आहे, थोडी विस्तृत व्याख्या करण्यात आली आहे. आणि या 2A मध्ये, B मध्ये जी सेम तरतूद आहेत, सेमच, पण 2A मधली इथं आहे ना, हे 10 लाख इथं याच्या बाबतीमध्ये. बाकी कलमांचा सिक्वेन्स चेंज आहे, बाकी काहीच नाही करायचं, दुसरं काहीच नाही. आणि यामध्ये आणखी एक गोष्ट असते, 112 नंबरचं कलम सांगतं किरकोळ गुन्हेगारी. म्हणजे काय नाही, चेन हिसकावणे, बरोबर ना, मंगळसूत्र चोरी वगैरे, असं जर संघटने सदस्याने कोणी किंवा संघटना म्हणून करत असतील अशा छोटे किरकोळ गुन्हे, तर त्यासाठी 112 तरतूद आहे. आणि दहशतवादी कृत्य 113 हे तिन्ही आपला भाग आणलं. तर दहशतवादी कृत्यावर नवीन व्हिडिओ मी बनवतो. पण याच्यामध्ये जे आहे हे कम्पेअर करून लक्ष ठेवा बरं का, खूप सोपं आणि खूप साधं. आणखी तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये शिक्षा, ह्या आता दोन्हीतला फरक मी सांगितला. ह्यातला काय, हे कलमांचा सिक्वेन्स थोडा वेगळा आणि इकडे थोडासा मागं पुढे. बाकी ह्यातमध्ये व्याख्या विस्तृत आणि इथं द्रव्यदंड थोडासा जास्तच सांगितलं, ॲड केलेलं आहे. आणि इथं आलो ना आपण याच्यामध्ये, तर इथं बघा की शिक्षा सगळं सेम शिक्षा आहे. शिक्षा ही B पासून, म्हणजे B नंबर 1B, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबरपर्यंत शिक्षा सेम आहे, लक्षात ठेवा. सेम इथं पण 1B पासूनची ही शिक्षा सेम आहे, कारण तीच तरतूद आहे ना, इथे वेगळी काहीच नाही. आणि जी इथं 3-5 ला आहे, ती इथं 6 नंबरला आहे, इथे 4 मध्ये आहे, कलम 4 मध्ये, इथं 7 मध्ये आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप कम्पेअर करून आपला, म्हणजे तुम्हाला मक्कावर प्रश्न आला तरी चुकणार नाही, आणि ह्याच्यावर आला तरी चुकणार नाही, आणि दोन्हीवर आला तर मग दुहेरी धमाका, एका दगडात 2 पक्षी असं आपण म्हणतो, ती टाईप. 1 मिनिट हा मित्रांनो. ठीक आहे, चला
फरक काय सांगितलं मी तुम्हाला, हे 10 लाख आणि इथं ह्या ए मध्ये किती आहे, 1 लाख आहे. हा एक बदल आहे. व्याख्या इथं थोडीशी संकुचित आहे, तीच आहे परंतु इथं उल्लेख संकुचित केला आहे बरं, म्हणजे तेवढे शब्दप्रयोग केलेले नाहीत, इथं त्यांनी एक्स्ट्रा टाकले आणखी. म्हणून कळलंय तुम्हाला, हे चांगल्या प्रकारे समजलं असलं अशी मी अपेक्षा करतो. आणि असंच बेल्डात राहू, अशा स्वरूपाच्या कन्सेप्ट घेऊन अशा स्वरूपाचे नवीन आलेले घटकसुद्धा आपण शिकणार आहोत. आत्ता असे तर आपण BNSकडे सरकलो आहोत. आत्तापासून इथून पुढे यूट्यूबला व्हिडिओ येत राहतील, लाईव्ह स्वरूपात येत राहतील. ठीक आहे, शक्यतो लाईव्हच येतील. आपण इथं थांबूया, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जे काही आपल्यापैकी बंधू भगिनी असतील ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांच्यासाठी पूर्वची आणि मुख्यची, स्वातंत्र्य आणि एकत्रित अशा बॅचेस चालू केलेल्या आहेत. अगदी माफक फीमध्ये 2 वर्ष व्हॅलिडेटसाठी आणि एकंदरीत 7 जणांची टीम अगदी सविस्तररित्या तुम्हाला डिलिव्हर करणार आहे, शिकवणार आहे. नक्कीच तुम्ही आपल्या अकॅडमीला भेट द्या, जॉईन व्हा. आणि ऑफलाईन स्वरूपात सुद्धा आपण बॅच चालू करत आहोत पुण्यामध्ये येत्या 2 दिवसामध्ये. त्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.